चला तर मग आज तुम्हाला घेऊन आलो आहे उल्वे सेक्टर 25-26 येथील टेकडीवर. तुम्ही बघू शकता किती सुंदर गवत, इथं गवताचे झुपके तुम्हाला दिसत आहेत. सहज फिरत फिरत आज आलो होतो या टेकडीवर. इथून तुम्हाला उल्वे शहराचा दृश्य दिसणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चहूबाजूनं पूर्ण उंचच्या उंच इमारती झालेल्या आहेत. पूर्वी इथे जवळजवळ 10-12 चौरस किलोमीटरमध्ये हे जंगल होतं आणि हे जंगल आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पिंजून काढायचो. जांभळं, आंब, बोरा, करवंद, रानना असा खूप रानमेवा आम्हाला मिळायचा. तसेच इथं अनेक पक्षी, प्राणी, कधी कधी रानडुक्कर, भेकर, तर कधी मोर आम्हाला बघायला मिळायचे. एक दोन वेळा तर आम्ही इथनं पोपट पण पकडलेले होते झाडाच्या ढोलीमधून. तुम्हाला समोर पावसाळ्यात उगवणारी कंटोळ ही रानभाजी दाखवतो. असली तर दिसेल, पण हे फूल दिसतंय, ही फुलं दिसतात ती कंटोळीची आहेत. आत्ता छोटे छोटे त्याला कंटोल पकडलेले आहेत. पूर्वी इथं आदिवासी समाज राहायचा. आता तो शेलगर, कातकरवाडी आणि आक्सा गाव इथं राहतोय. खूप मोठं घनदाट जंगल होतं, पण आता शेवटची घटका मोजतंय. तुम्ही हे जंगल तुटून आता बाजूला कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे. आणि आता मी फिरता फिरता मला काही रानभाज्या मिळालेल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये आता मी सहज आलो होतो म्हणून पिशवी आणली नव्हती. तर मला हे बघा, हा दिसतोय हा टाकला, हा कड्डू आणि ती कंटोल. या कंटोलांची भाजी खूप चविष्ट असते. आणि पावसाच्या हलक्या सरी चालू आहेत. पूर्ण धुक्यानं भरलेलं वातावरण आहे. तर मी याच्यावरती 2 ओळी म्हणू इच्छितोय. पडता थेंब पावसाचा बहरून आली सृष्टी, पडता थेंब पावसाचा बहरून आली सृष्टी, काय काय साठवू मनात म्हणत होती दृष्टी. तर आज पुरतं एवढंच. धन्यवाद.